तुम्हाला माहिती आहे आपलं आयुष्य केव्हा बदलतं? आपल्याला हवं तसं जीवन आपण केव्हा जगतो? जेव्हा आपण त्यासाठी स्वतः प्रयत्न करतो तेव्हा. दिवसभरातील आपला सगळ्यात जास्त वेळ हा कुठे जातो? विचार करण्यात, अतिविचार करण्यात, की मी जर असं केले तर लोक काय म्हणतील, मी जर तसं वागले तर लोक काय म्हणतील. सगळ्यांचं आयुष्य परफेक्ट आहे, मात्र माझंच आयुष्य असं का? देवाने सगळ्यात जास्त प्रॉब्लेम माझ्याच आयुष्यामध्ये का दिले? मात्र कधी तुम्ही हा विचार केलात का की माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे जाण्यासाठी काय केलंय? माझी परिस्थिती, माझी जी आत्ताची स्थिती आहे ती बदलण्यासाठी मी आत्तापर्यंत काही प्रयत्न केलेत का? मी आत्तापर्यंत किती एफर्ट्स घेतले आहेत स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी, स्वतःला बदलण्यासाठी. आपण फक्त ओव्हर थिंकिंगमध्ये अडकलेलो असतो, मात्र कधीच आपण ॲक्शन घेत नाही हवं ते मिळवण्यासाठी. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं स्वतःला पुश करणं. असं कितीदा होतंय की आपल्याला पुढे जायचं असतं, मात्र आपण स्वतःला मागे खेचत असतो, स्वतःशी नकारात्मक संवाद साधून की कदाचित माझ्यामध्ये पाहिजे तेवढा कॉन्फिडन्स अजून नाही आहे, मला जे हवं आहे ते मिळविण्यासाठी अजून मी तेवढी लायक नाही आहे, कदाचित मला जे हवं आहे त्यासाठी मी अजून तयार नाही आहे. आयुष्यामध्ये समोर जायचं असेल तर स्वतःशी नकारात्मक संवाद साधणं आत्ताच थांबवा. तर सर्वप्रथम स्वतःशी सकारात्मक बोलणं सुरू करा की मला हवं ते मिळवण्यासाठी मी तयार आहे, मला हवं ते मिळवण्यासाठी मी लायक आहे, मी पात्र आहे, मी जीवनामध्ये यशस्वी आहे, मला पाहिजे ते सगळं मी मिळवू शकते, असं सतत स्वतःला सांगत राहायचं. जिथं जायचंय, जे मिळवायचंय त्यासाठी एक पाऊल टाका. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे? सुरुवात करणं. ओव्हर थिंकिंग थांबवून हिम्मत करा, पहिलं पाऊल टाका स्वतःच्या स्वप्नांकडे, स्वतःच्या ध्येयांकडे. तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे आहे, जे मिळवायचंय त्यासाठी आत्ताच प्रयत्न करा. ही वेळ जर निघून गेली तर समोर भविष्यात तुम्हाला फक्त रिग्रेट असेल, आणि हा पश्चाताप, हा रिग्रेट तुम्हाला भविष्यात होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आत्ताच प्रयत्न करा. सक्सेस मिळेल अथवा नाही मिळेल, मात्र जीवनामध्ये एक समाधान असेल की आपण आपल्या स्वप्नांसाठी, आपल्याला हवं तसं आयुष्य आपण जगण्यासाठी कमीत कमी प्रयत्न तरी केले. त्यामुळे आत्ताच वेळ आहे आपली वेळ बदलण्याची, आपल्याला हवं ते मिळवण्याची. अशा कितीतरी संधी आपल्या जीवनामध्ये येतात आणि निघून जातात, मात्र आजपासून आलेल्या संधीला सोडू नका, त्या संधीचं सोनं करा, ती वेळ वाया जाऊ देऊ नका. शेवटी एवढंच म्हणेन की आपलं आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्नही आपल्यालाच करावे लागतील. त्यामुळे उठा आणि आजपासून आपल्या ध्येयाकडे, आपलं आयुष्य बदलण्याकडे प्रयत्न सुरू करा. धन्यवाद.